हरेशजी मांगेला आणि गौतम पाटील. अरे तो आलाय काय? हितविक 24. चला, नितीन योद्धाने टॉस जिंकून पहिला क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. 2 बॅटर गेलेले आहेत बॅट्समन. चला, फिल्डिंग पटापट लावून घ्यायचे आहे. बॅट्समनचं नाव हरेश मांगेला आणि दुसऱ्या साईडला गौतम पाटील, अशी ही अफलातून जोडी पाहायला भेटेल आपल्याला आता थोड्याच वेळात. मॅचचं सुरुवात होणार आहे. आणि पहिलं षटक घेऊन येणार आहे देवेंद्र मांगेला उर्फ दास. आणि स्ट्राईकला बघू शकता तुम्ही गौतम पाटील आणि नॉन स्ट्राईकला हरेशजी मांगेला उर्फ गोट्या सर. आणि अंपायर. चला पंचांनी लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. हालो चिक. चला, आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय तर नारंगी प्रीमियर लीग गाव कप आणि आजच्या दिवसातला हा 5वा सामना, शेवटचा सामना. जो संघ विजयी तो दुसरा क्वालिफाय नंबर 2 आपल्याला पाहायला भेटेल. या नारंगी प्रीमियर लीगचा थरार आहे. 6वं वर्ष आपल्याला पाहायला भेटतो मित्रांनो. एक चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन, निवेदन नारंगी ग्रामसभेला नारंगीच्या वतीने. आणि आज तमाम आमच्या नारंगीच्या वतीने यंगस्टर पापडीचे कर्णधार गणेश काकर सरांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण नक्कीच एक स्पर्धा म्हणजे आज पहिला दिवस आणि दुसरा दिवशी नक्कीच एक 4 संघ उद्या पाहणार आहोत. आज हा पहिला दिवसातला शेवटचा सामना आणि शेवटच्या सामन्यामध्ये 2 बॅटर मैदानात दाखल झालेले आहेत. ते आपण पाहतोय तर गौतम पाटील एका बाजूला स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय हरीश मांगेला आणि देवेंद्र मांगेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. जो संघ विजय होईल तो क्वालिफाय नंबर 2ला हा दाखल होणार आहे आणि बुधवारी तो सेमीफायनल नंबर आपण नक्कीच पाहणार मित्रांनो. पहिला चेंडू सुईचीट करायचा होता चेंडू आणि बॅटचा काही संबंध झाला नाही आहे. चेंडू आपला मिडाऊन क्षेत्रामध्ये पाहतोय. निदाव चेंडूची सामना डॉट बॉल. कुशल आमच्या कॉम बॉक्समध्ये आहेत. कुशल 5 षटकामध्ये किती धावा उभारल्या जातील आणि किती धावांचं आव्हान दिलं जाईल. जसं आपण बघू शकता की ड्यू पण खूप आहे आणि चेस इझी नाही होणार. फुल टॉस चेंडू आहे. चेंडूला दिशा दिली आणि चेंडूला पाठवला आहे सी मारेगा पलीकडे षटकार. गौतम पाटीलचा बँडेड षटकार आपण पाहतोय आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्येला काढणी येते. नक्कीच मित्रांनो आपण पाहूया हा फेर ड्युटी असणार आहे की नो बॉल भीमर साठी रिडू केला. एक एक दोन्ही संघाला एक एक रिलू दिले जाणार आहे आणि तशाबद्दल हा रिलू घेतलाय तर बॅटरने पंचांचा निर्णय. चला पाहू आपण पंचांनी हा रिलू आमच्याकडे पाठवलेला आहे.
चला तिसरं पंच या. नारंगी प्रीमियर लीग गाव कप हे निर्णय देण्यासाठी त्वरित आमचे तिसरे पंच या. सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. आणि जे प्रेक्षक डिपेंड मीडियाला आम्हाला पाहतात ऐकतात त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय नारंगी ग्रामसभेला नारंगीच्या वतीने. आणि आजचा हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाचा शेवटचा सामना. एका बाजूला आपण पाहतोय तर नितीन योद्धा ह्याला आपण पाहतो आणि एका बाजूला इत्विका 24 या संघाला आपण पाहतोय. थोड्या वेळाने आपल्याकडे निर्णय येणार आहे. खालती कोण थर्ड अंपायरसाठी असेल तर वरती यावे. आकाश तू स्वतः ये बघायला एकदा. चला ठर अंपायर पाहणार आहेत. त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत आपण ऑन फील्ड अंपायर पर्यंत पाहूया. पहुंचने के बाद वो अंपायर का निर्णय क्या आएगा हमारे कॉम बॉक्स में हम देखेंगे. सुंदर सी स्पर्धा. आज 4 संघाला आपण पाहिलं. 2 संघ या मैदानातून आज नक्की मित्रांनो निघणार आहेत बाहेर आणि 2 संघांचा उपांत्य फेरीमध्ये प्रवेश होणार आहे. कोणता तो आजचा शेवटचा आहे या सामन्यामध्ये क्वालिफाय होणारा संघ आपल्याला पाहायला भेटेल. पहिला आपण संघ पाहिला घरत स्पोर्ट हा संघ शांताराम यांच्या संघाला आपण पाहिलं या मैदानात क्वालिफाय होताना. चला नक्कीच पंचांनी पाहिलं आपण नक्कीच पंच तर निर्णय आपण मैदानात पाहणार आहोत. आकाश मांगेला याला आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये आणि तसंच आपण पाहतोय तर नॉन स्ट्राईक अंपायर जतीन मांगेला असे हे 2 पंच. इज नो बॉल. तर या चेंडूवर भेटीने ते 7 धावा 1 सिक्सर आणि 1 धाव आपण नोची पाहणार होता. आणि ही टूर्नामेंट सुपर हिट अगली गेंद है फ्री हिट. पुढचा चेंडू उघडा डोळे पाणीत गौतम पाटील साठी एक सुनील संधी. पाहूया या संधीचा सोनं केला जाणार का. देवंदा गोलंदाजीवर आपण पाहतोय राईटमवर मारा करतोय. आउट साईडला परत चेंडूला पाठवून दिलाय सीमारेखा पलीकडे. गौतम पाटील नावाचा बँडेड षटकार. या षटकाराने धावसंख्याला आणि धावसंख्या झाली ती 13. धीरज पहिलं षटक चालू असताना आपण पाहतोय आमच्या कॉम बॉक्समध्ये धीरज पाटील याला आपण पाहतोय मित्रांनो एक चांगला खेळाडू. आता नक्कीच त्याचा आवाज या मैदानात मायक्रोफोनमध्ये घुसणार आहे. धीरज 2 चेंडूचा खेळ झाला आणि पाहूया तर अजूनही 28 चेंडूचा खेळ बाकी आहे. किती धावा उभारल्या जातील किती धावांचं आव्हान दिलं जाईल. चांगल्याच प्रकारे धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल गौतम पाटील यांचा. 2 चेंडूवर 13 धावसंख्या झालेली आहे. आक्रमक भूमिका बजावली आहे त्यांनी. कशा प्रकारे खेळतात बघूया पुढच्या चेंडू.
दास यांचा तिसरा चेंडू हाताळताना गौतमसाठी आणि हलक्या हाताने ढकलून काढलेला आहे एक धावसाठी. चांगला डिफेन्स केलेला आहे तो गौतम पाटील यांनी. एक धावाने संघाची धावसंख्या होती ती 14 धावा आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ होतोय. स्ट्राईकला आपण पाहतोय हरीश याला आपण पाहतोय. नक्कीच डगआउट मधून आवाज येतोय धीरज आपण पाहतोय. तर पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होत आहे. ऑस्टमला चेंडू होता. बॅकफुटला गेला. चेंडूला दिशा दिली. चेंडू जातो कव्हर रिझनमध्ये. एक धाव पूर्ण होती. एक धावानी संघाची धावसंख्येला कानी धावसंख्या 15 धावा. पहिलं षटक चालू असताना धीरज तसा देवेंद्र याला आपण पाहतो तर महागडा षटक आपल्याला पाहायला भेटतो. 4 चेंडूचा खेळ होतोय. 15 धावा स्कोर बोर्डवर लागले गेल्यात. हा नक्की 4 चेंडूमध्ये 15 धावा खर्च केले देवेंद्र यांनी. शेवटचे 2 चेंडू कशा प्रकारे हाताळतात आणि 5व्या चेंडूवर लेग बिफोर होताना गौतम पाटील परत आहेत डगआउटमध्ये. एक मोठा हादरा आपल्याला पाहायला भेटतो गौतम पाटीलच्या रूपामध्ये आणि देवेंद्रला सफलता प्राप्त होते. आपण पाहतो एक चांगला चेंडू होता. लो फुल टॉस चेंडू आणि स्टंपच्या मध्ये पकडे गेले और वहाँ पर एक बड़ा विकेट आता हुआ गौतम पाटील का. चांगला कमबॅक म्हणू शकतो देवेंद्र दास यांचा. 4 चेंडूवरती त्यांनी धावा खर्च केल्या होत्या पण 5व्या चेंडूवरती त्यांनी विकेट घेऊन संघासाठी चांगली कामगिरी केलेली आहे. मोठा आदराबाद केलेला आहे तो देवेंद्र दास यांनी. गौतम पाटील सारखा नावाजलेला खेळाडू हे टीममध्ये चांगली कामगिरी करतात. गौतम पाटील त्यांचा विकेट घेतलेला आहे देवेंद्र दास यांनी. आता उतरले ते कौशल पाटील मॅन फ्रॉम भगत आली. बघूया आपल्या टीमसाठी आता कशी फलंदाजी करतायत. आणि धीरज या दोन्ही संघासाठी खूप मोठा सामना आहे. दोन्ही संघाला फलंदाजी गोलंदाजी करायचीच आहे आणि नक्कीच हा सामना जो जिंकेन तो संघ क्वालिफाय होऊन बुधवारी सेमीफायनल्समध्ये आपली जागा बनवणार आहे. कोणता संघाचा खेळ या मैदान संपणार आहे, कोणता संघाचे दार बंद होणार आहे आणि कोणत्या संघाचे दार उघडणार आहेत. हा नक्की दोन्ही टीमसाठी अटीतटीचा सामना असेल हा. दोन्ही टीमना मेहनत 100% द्यायला लागतील. बघूया कशा प्रकारे दोन्ही संघ खेळतायत. शेवटचा चेंडू घेऊन देवेंद्र दास तैयार होतो. एक चांगला गोलंदाज है आणि धीरज एक बात कही जाए तो इस मैदान पर देवेंद्र की बात की जाए तो हर गांव कप में ये देवेंद्र अपनी टीम के लिए नहीं हर टीम के लिए वो घातक बनता हुआ नजर आया है. मगर ये आखिरी गेंद कौशल पाटिल खेलने के लिए तैयार है. गेंदबाजी बल्लेबाजी ऑलराउंडर फील्डिंग के रूप में अगली गेंद कौशल पाटिल खेलने तैयार. अंदर के करीब आई थी गेंद को हाफ स्टोन पर जाकर आउट साइड पर मोड़ दिया. गेंद मिडाउन पर जब तक इनको गेंदबाज जाकर फील्ड करेंगे. एक रन के साथ ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ पहला. टीम की रन संख्या 16-16 एक विकेट के नुकसान पर आने वाली. अभी भी मैदान के अंदर 24 गेंदों का खेल है धीरज. 24 चेंडूमध्ये किमान 30-40 धावा झाल्या तर या रात्रीच्या समय रात के समय में एक बेहतरीन मुकाबला हमें देखने को मिल जाए. हा नक्कीच सामना तर चांगलाच बघायला भेटेल कारण की गौतम पाटील यांच्या टीममध्ये सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. जर त्यांनी चांगल्याच प्रकारे धावसंख्या उभारली तर मॅचला मजा येईल पाहण्यासाठी. आणि आत्ता गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते मयूर मांगेला. चांगला अनुभव घेऊन त्यांच्याकडे आहे. नक्कीच संघासाठी दुसरं पॉवरप्लेचं षटक घेऊन येतो तो मयूर मांगेला. या मैदानात कुठेही मैदानात आपली फलंदाजी गोलंदाजी दाखवली आहे आणि मित्रांनी एक गाव एक संघामधून कुठे पण जाऊन आपल्या नावाचा डंका वाजवला अशा खेळाडू नक्कीच आपण पाहतो. तर स्ट्राईकला आपल्याला पाहायला भेटतोय कौशल पाटील पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. मयूर मांगेला तयार होतोय गोलंदाजीवर अँडवरून आमच्या कॉम बॉक्सच्या दिशेने राईट आर्मवर मारा करण्यासाठी सज्ज आहे कौशल पाटील. स्ट्राईकला व्ही मध्ये खेळला गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू येतो लॉंग ऑनच्या रिझनमध्ये. क्षेत्रशैलीपर्यंत 2 धावा अंकित केल्या जातील आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 18 धावा धीरज. कौशल पाटील यांनी सरळच्या दिशेने चांगला फटका खेळला होता. दास यांची चांगली फिल्डिंग. पहिल्याच चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत त्या मयूर मांगेलेच्या गोलंदाजीवरती.
आता दुसरा चेंडू घेऊन मयूर मांगेला कौशलसाठी ऑफ साईडच्या दिशेने टाकला गेला. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये गेलेला आहे चेंडू. त्या 2 धावा पळून काढलेल्या आहेत त्या. तिसरे धावासाठी हरेश मांगेला नाही. नक्कीच धीरज आपण पाहिलं तर धावसंख्या होती ती 2020 20 धावा झाल्यात. हा चेंडू ऑफस्टम्पला होता. बॅकफुटवर जाऊन पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याची संधी होती. कौशल पाटीलला बॅटचा टोला चेंडू लागतो. चेंडू थर्डमॅनला ट्रॅव्हल झाला आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्येला कानी 20. पुढचा चेंडू कौशल खेळण्यासाठी सज्ज. पुढचा चेंडू ऑन साईडला दिशा दिली. चेंडू जातो मिड विकेटला. शेतशोई पंत चेंडूवर येतो. तिथपर्यंत शेतशोई पंत 2दा एका धावानी समान घेईन दोन्ही फलंदाजांना आणि 1 धावानी संघाची धावसंख्या होती ती 21. धीरज आपण पाहिलं तर आयकॉन खेळून 1 षटक दाण्याची संधी दिली आहे आणि या आयकॉनिक गोलंदाजी नंतर कोणत्या गोलंदाजावर जबाबदारी येणार आहे ते नक्कीच आपण पाहणार होता. हा अगली गेंद ऑन साइड खेलना चाहते थे. गेंद और बल्ले का संबंध नहीं कर पाए वहां पर हरीश मांगेला सर जी. वहां पर मगर बल्लेबाजी करनी होगी क्योंकि आप धीरज यहाँ पर जवाब देना है क्योंकि ये मुकाबला अगर आपने गंवाया तो 365 गांव कप के लिए आने वाला 7वां साल वो आपको इंतजार की घड़ी कराएगा. नक्कीच नक्कीच 365 दिवस तर आपल्याला वेट करावा लागेल जर चांगली फलंदाजी करावी लागेल मॅच जिंकण्यासाठी. आणि गडी बाद. कॉटन बोल्ड झालेला आहे ते हरीश मांगेला. मयूर यांनी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलेला आहे. चांगली गोलंदाजी केलेली आहे ते मयूर मांगेला यांनी. 6 चेंडूमध्ये धाव खर्च करत 5 1 विकेट. 5 चेंडूचा खेळ झालाय धीरज. नक्कीच आपण पाहतो तर चांगली गोलंदाजी. हा चेंडू पाहिलं तर आपल्या मोठ्याची जादू फिरली होती त्या लेग ब्रेक चेंडूवर. मोठा फटका खेळत होता हरीश आला तो काही चेंडू बॅटवर आला नाही आणि बॅटचा खाली लागतो चेंडू आणि चेंडू कव्हरच्या दिशेने जात होता. तर मयूर मांगेला धावत गेले. चेंडूवर आपल्या डोळ्याची प्राण ठेवली आणि सुंदरसा झेल पाहिला आणि फलंदाज हरीश मांगेला यांचा खेळ संपतोय मैदानात. तर दुसरा गडी येतोय आणि येणाऱ्या अजूनही पाहिलं तर 19 चेंडूचा खेळ बाकी आहे. किती धावा उभारला जातील. न्यू बॅटर मैदानात दाखिल होतोय अशर मांगेला. याच्या बैटरच्या इस बल्लेबाजों के पास भी वो क्षमता है धीरज. ये बल्लेबाजों ने आप करनी होगी. युवा खिलाड़ी है आपको प्रमोट किया है वो प्रमोट का बल्लेबाजी का जलवा दिखाना होगा क्योंकि आपने अगर जलवा दिखाया तो आने वाली जो भी टूर्नामेंट बड़े बड़े होंगे उसमें एक गांव में आपको खेलने की संधि मिलेगी. बड़ी टीम में खेलने की संधि मिल जाएगी. ये आपके लिए परीक्षा नहीं है ये इम्तिहान है आपके लिए. क्या कहना चाहेंगे धीरज. हा नक्कीच हा गावकप आपल्या प्लेयरसाठी चांगल्या मुलांसाठी प्लॅटफॉर्म आहे. चांगलं खेळा तर NCC-B आणि NCC-A मध्ये खेळण्याची तुम्हाला संधी भेटेल. जर तुम्ही चांगला खेळ केला तर पुढच्या वर्षी सुद्धा चांगलं खेळतील. आणि हर्षल मांगेला आलेले आहेत डिबेन लाईव्हचे कॅमेरामॅन. बघूया मयूर मांगेलाचा चेंडू कशा प्रकारे फेस करतायत ते. आणि मयूर और भी गेंद ही ऑन साइड खेलना चाहते थे मगर वहां पर गेंद और बल्ले का संबंध परफेक्ट हुआ नहीं था. गेंद पैटर्न बाढ़ में दी और गेंद शरीर पर लगकर विकेट के बाद ओवर नंबर 2 का खेल समाप्त हुआ है. इसको जाकर पहुंचता हुआ 21 धावा आपण पाहतोय. 2 गडी बाद. येणारा 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे आणि दोन्ही फलंदाजाकडे क्षमता आहे ताकद आहे. या मैदानात त्यांनी सराव केलाय आणि हा घरचा मैदान आहे धीरज. या घरच्या मैदानात आपण किमान येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 30 ते 35 धावा लावून दिल्या गोलंदाजाला तर गोलंदाजी आपल्याला चांगली भेटेल आणि या सामन्यामध्ये रंगतदार आपल्याला पाहायला भेटेल. जर हेतविक 24 संघाला जर मॅच जिंकायची असेल तर 18 बॉलमध्ये 30 धावांतरी पोहोचण्याचा 50 धावसंख्येपर्यंत तरी पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल त्यांना जर हा सामना जिंकायचा असेल तर. आता आलेले आहेत केतन पाटील गोलंदाजीवरती. कौशल त्यांच्या समोर असेल. कौशल पाटील यांनी पण चांगली फलंदाजी करू शकतात. क्या बात है दोस्तों. आइए दोस्तों ऐसी भी है इनामों की राशि हमने देखी मगर अब केतन पाटिल ने बेहतरीन गेंदबाजी पहले मुकाबले में की थी. दूसरे मुकाबले में तो थोड़े से महंगे साबित हुए मगर ये मुकाबला करना केतन के लिए बहुत इंपॉर्टेंट है. इस मैदान पर गेंदबाजी का जलवा भी करना होगा धीरज. क्या कहना चाहेंगे आप. हाँ
ऑस्टम के बहुत ही बाहर गेंद है, मगर गेंद जा रही है थर्ड मान पर। जब तक गेंद को फील किया जाएगा अंपायर घूमेंगे, व्हाइट बॉल का इशारा। 1+1 यहाँ पर एक एक रन की कीमत बड़ी है। ये रात का समय है और दोस्तों नारंगी के मैदान ने बहुत बार ये पलटवार देके भी है, क्योंकि ये रात के समय में जैसे तुकाराम सर जी कहते हैं ना, यहाँ पर नाइट स्टेशन में खेलना बहुत बेहतरीन है। बल्लेबाजों की जलवे दिखाने होंगे, मगर दोस्तों लड़ना होगा, क्योंकि ये पसीने तो गंवाने ही पड़ेंगे। अशर मांगेला स्ट्राइक पर। खेतन की अगली गेंद खेत तैयार। ऑफ स्टंप पर गेंद थी, गेंद को खेला, पॉइंट पर खिलाड़ी है, मगर तोर से दूर होते हुए नजर आए। अगर इस कैच के लिए अपनी जान जोखिम में भी डाल देते, जम लगा लेते, तो ये कैच बन जाता। जर वेळ बघितले असेल तुम्ही मागचं षटक जसं की मयूर मांगेला यांनी हाताळलं होतं, पण त्यांनी जे पहिलं षटक हाताळलेलं देवेंद्र दास यांनी त्यांचं कव्हर अप केलेलं आहे दुसऱ्या षटकात. तुम्हाला काय वाटते? नक्कीच चांगली गोलंदाजी आपण पाहिली. आता हा परत ऑस्ट्रमच्या खूपच बाहेर पंत फिरतीन, वाईटचा इशारा आहे. अवंत धावानी संघाती धावसंख्येला काढणी, हा चेंडू बॅकअप करायला लागेल आहे. आपण पाहतोय तर गोलंदाजीवर केतन आहे. केतन याला ऑस्ट्रम चेंडू टाकण्याचा थोडासा टर्न होतोय, अँगल क्रिक केला जातोय, अँगल ऑस्ट्रम टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. तो टप्पा तुम्हाला आतमध्ये आणायचा आहे आणि चेंडूला पण आत आणायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता केतन पाटील हाय ॲक्शन उंची मधून टाकणारा गोलंदाज, त्याच्याकडे टर्न पण खूप चांगला आहे, पण जो टप्पा भेटत नाही त्याला. बहुत ही अच्छी गेंदबाजी करनी होगी. अब ये बेहतरीन गेंद है, देखिए टप्पा गिरने के बाद ब्लॉकर में गेंद थी, खोद के निकालने की कोशिश थी, मगर नाकाम हुए बल्लेबाज. अब बल्लेबाजों को लड़ना है, पसीने गंवाने हैं, क्योंकि धीरज ये मुकाबला ऑन साइड पर गेंद को खेला, लॉन्ग ऑफ पर. जब तक गेंद को फील कर पाएंगे एक रन जरूर मिलता हो. और धीरज थोड़ी सी बात आपने मराठी में की है, मगर हमारे कॉम बॉक्स में अगर आपने हिंदी में बात की तो आपके लिए इनाम भी है. तो 200 रुपये का इनाम राहुल मात्रे सर जी के जानिब से दिए जाएंगे. तो धीरज थोड़ी सी प्रैक्टिस कर लीजिए, क्योंकि हो जाएगी, क्योंकि हिंदी बात भी करने कोई बड़ी बात नहीं. अगली गेंद केतन की शॉर्ट गेंद थी, गेंद को ऑस्टम पर आकर गेंद को खेल दिया फाइन लेग पर. डीप पर खिलाड़ी है, मगर वहां पर रोकने में कामयाब होंगे, मगर बेहतरीन एफर्ट लगाया था, मगर नाकाम. गेंद बॉल इन के बाद 4 रन मिलेंगे 4 तो बेड़ा होगा पार. क्या बात है धीरज. आप यहां पर देखिए धीरज की आवाज को आपने हिंदी में भी सुना. और दोस्तों यहां पर धीरज ये गेंद लेग स्टंप पर थी, बल्लेबाज ऑफ स्टंप पर आए थे, गेंद को खेल दिया था फाइन लेग पर, और हर्षल के बल्ले से ये बेहतरीन चौका हमें देखने को मिलता हुआ. हर्षल मांगेला ने देखा था, शॉर्ट गेंद थी फाइन लेग के दिशा में, उन्होंने गेंद खेली तो 4 रन के लिए जाती हुई. बहुत ही बेहतरीन शॉट था वहां पर. अब अगली गेंद. चलिए दोस्तों, जिन्होंने इनाम लगा था वो इनाम आपको देना होगा. ऑफ स्टंप पर गेंद थी, वहां पर ड्राइव करना चाहते थे, मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं है, डॉट बॉल. आप वहां पर केतन जानते हैं कि ये मुकाबला मुश्किल ही नहीं, मेरे टीम के लिए अहम है, क्योंकि जीतेंगे तो हम हमारे बुधवार को कदम लेकर आएंगे, जो पराजित होगा वो मुकाबला गवा देगा. बेहतरीन शॉट है, इनफील्ड के ऊपर से खेला, गेंद हवा में, खिलाड़ी है वहां पर, बाबू ने कर दी है वहां पर गलती, या फिर से ये गलती. और दोस्तों ये दूसरा कैच उनके हाथों से आज के दिन का छुट्टा हुआ. ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ. तीसरा, टीम की रन संख्या जाकर पहुंचती हुई 31. केतन पाटिल ने इस ओवर में बेहतरीन गेंदबाजी की है, 6 गेंदों में 10 रन दिए. अपने टीम के लिए बहुत ही अच्छी तरह से गेंदबाजी की है. केतन पाटिल ने बहुत बेहतरीन गेंदबाजी की अपने टीम के लिए, और 6 गेंदों में 10 रन दिए. आता गोलंदाजीसाठी आलाय तो नयन तांडेल. बघूया बोटीला मारेल का हँडेल.
नए आएंगे गेंदबाजी पर। थोड़ी देर पहले वो कैमरे बंद पर थे धीरज, मगर आप गेंदबाजी करनी होगी। दो मुकाबले में आपकी गेंदबाजी थोड़ी सी खराब हुई है, मगर आप बैकअप करने का मौका है, क्योंकि मौके मिलते नहीं, मौके बनाने चाहिए। क्योंकि दोस्तों ये मौका अगर गवाया, क्योंकि मौका मिला है, क्योंकि आपने एक मुकाबला जीता, एक मुकाबला दोनों टीमों ने जीतकर अब फिर इस मैदान पर खेलने की विनती मिली है। नयन की अगली गेंद, लेकिन नयन तैयार है। धीरज किमान अभी भी इस मैदान पर बात की जाए तो 3 ओवर में रन बने हैं 31, 12 गेंदों का खेलाना बाकी है। आप कितना प्रैक्टिस चाहते हैं कि इस मैदान पर रन बने? तर जहीरभाई बघू शकतात, तरी 3 ओव्हरमध्ये 31 रन झालेले आहेत. चांगला स्कोर मानला जाईल हा. जर अजून 2 ओव्हर 12 चेंडूमध्ये 20 धावसंख्या आला तरी 50 धावपर्यंत जाऊ शकतो टीम. इटविक 24 नयन तांडेल आणि वाईट बॉल. अतिरिक्त खांद्याचा जोर लावलेला होता नयन तांडेल यांनी आणि वाईट चेंडू. नक्कीच धीरज अधिक जोर लगाने की कोशिश की, वहां पर थोड़ी सी गेंद दिशाई होती हुई नजर आई। व्हाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा आता हुआ। आउट साइड खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का समन्वय, स्विंग एंड द मिस इज अ डॉट बॉल। आप क्या बात है, देखिए अभी भी यहाँ पर बड़े मियाँ छोटे मियाँ है, क्योंकि दोस्तों आप ये दोनों में बैटर जमता हुआ नजर आएगा। वो जड़ में डालने की गेंद थी, फुल टॉस बनाकर ड्राइव किया, गेंद लॉन्ग ऑन पर जब तक गेंद को फील्ड कर जाएंगे, एक रन आसानी से पूरा होता हुआ। धीरज आप नयन जानते हैं कि ये मुकाबले में हमें बैकअप करना है, क्योंकि रन को रुकाना है, क्योंकि ये रात का समय हमारी को चेजिंग करनी है, तो किमान 40 से 45 के अंदर ये टीम को रोकना होगा, तो हमारी बल्लेबाजी का जलवा हमें देखने को मिल जाएगा। नक्कीच नयनला माहिती आहे, नयनला चांगली गोलंदाजी करावी लागेल. बघूया तिसरा चेंडू आणि बोल. त्रिफला चित, एष्ट्या उद्ध्वस्त. जर जतीन पाटील यांनी जर एक डान्स मारला, जतीन मांगेला, सॉरी माझ्याकडनं चुकी झालेली आहे, जतीन मांगेला यांनी जर एक डान्स मारला अंपायरिंग साठी, तर त्याला 100 रुपयाचा पारितोषिक, 100 रुपयाचा पारितोषिक. जतीन धीरज आपको पाटिल अब करून. जतीन आपको विकेट पर या सिक्सर पर डांस करना होगा, तो धीरज पाटिल की तरफ से आपको 500 रुपए का इनाम है। 500, एक डांस पे 500 है। ये हमारे धीरज बारी है। आणि एक पारितोषिक आलेला आहे राहुल म्हात्रे यांच्याकडून. दर्याचा राजा सचिन पाटील यांना 500 रुपये. जर त्यांनी डाय मारून कॅच घेतली तर 500 रुपये. दर्याचा राजा सचिन पाटील उर्फ है। फरदीन काजी. और फरजीन को बहुत सपोर्ट करते हैं खिलाड़ी। धाव संख्या झाली आहे ती 33, 33 धावा झाल्यात। हा चौथा षटक आपण पाहतोय। आता फिल्डिंग आपण पाहतोय मित्रांनो, डीप स्क्वॉल लेगला खेळाडू, मिड विकेट, लॉंग ऑन, एक्स्ट्रा कव्हरला आपण खेळाडू पाहतोय, पॉइंट, मिड ऑफ, कव्हर, शॉर्ट, थर्ड मॅन। 9 चेंडूचा खेळ बाकी आहे। किती धावा उभारल्या जातील, किती धावांचं आव्हान दिलं जाईल, हे फटकाची आदेशबाजी आपण पाहतोय नारंगीच्या मैदानात। ऑफ्टमच्या खूपच बाहेर, वाईटचा इशारा। अवंत धावांनी संघाची धावसंख्याला अकानी, धावसंख्या होती थी 34 धावा। थोड़ा खांदे का जोर लगा रहे हैं खिला गेंदबाज नयन तांडेल, मगर गेंद उनको लाइन पर नहीं मिल रही है। वाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा। आप खिलाड़ी को देखिए फाइन लेग से शॉर्ट फाइन लेग पर लाते हुए मयूर मांगेला, क्योंकि अभी भी 9 गेंदों का खेलाना बाकी है। डेड बॉल का इशारा अंपायर जतीन मांगेला सर जी के द्वारा आता हुआ। अगली गेंद पहले देखा था, फर्क था, उस बैकफुट पर जाकर उस गेंद को कट करना चाहते थे बल्लेबाज, मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं। डॉट बॉल। जीत पाटिल आए हैं, बैटर मैदान पर दाखिल हुए हैं। क्योंकि आपकी बल्लेबाजी जो है वो बल्लेबाजी का जलवे दिखाने होंगे। बेहतरीन शॉट है, मिस टाइम है, मगर मिड ऑफ पर गेंद गिर जाएगी। जब तक गेंद को फील्ड करेंगे लॉन्ग ऑन से खिलाड़ी 2 रन आसानी से पूरे कर जाएंगे दोनों बैटर। ये बल्लेबाजी के जलवे होंगे, क्योंकि आपको अपनी टीम के लिए कितना
योगदान पर भेजा गया वो बात नहीं है, क्योंकि आपको इस मैदान पर आपके कप्तान ने आपको भरोसा दिया है, वो भरोसे पे कप्तान के उतरना होगा धीरज। क्योंकि अगर आपने बल्लेबाजी की तो आज आपके कप्तान आने वाली मैच में भी आपको सोचेंगे। ये खंदे का जोर लगा रहे हैं, वहां पर खंदे का जोर लगाया जा रहा है, गेंद टप्पा सरकती हुई, जैसे कहते हैं ना धीरज, प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली गाड़ी प्लेटफॉर्म नंबर 2 पर जा रही है, वो दिशाई गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ। 37 रन बने हैं। अब ये जड़ में डालने की गेंद कोशिश मगर नाकाम होते हुए बल्लेबाज ओवर नंबर 4 का खेल समाप्त होता हुआ। रन संख्या 37 रन बने हैं, मगर ये आखिरी ओवर का खेल आना बाकी है। ये आखिरी ओवर में कैसे रन बनेंगे और जितने रन बनेंगे वो बल्लेबाजी के लिए फायदेमंद होंगे या गेंदबाजों के लिए, तो आने वाला समय तय करेगा धीरज। मगर आपको आखिरी ओवर में किमान 12 से 15 रन अपनी टीम को, गेंदबाजों को जोड़कर देने होंगे। हा, नक्कीच आता जो गोलंदाजीसाठी येईल त्यांना एवढंच लक्षात ठेवतील ते का आपल्याला 6 बॉलमध्ये कमीत कमी धावा खर्च करायचे आहेत आणि एक पारितोषिक आलेलं आहे आकाश मांगेला आणि जतीन मांगेला यांच्यासाठी मिलिंद पाटील कडून। जर त्यांनी दोघांनी गोटा एम्पायरसाठी गोटा एम्पायर सारखा डान्स केला तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक मिलिंद पाटील कडून। देखिए तो हमारे ऑफिशियल अंपायर आमचे दोन्ही पंच आपण पाहतोय, एका बाजूला आकाश मांगेला, एका बाजूला जतीन है वहां पर। ये दोनों अंपायरों ने अगर गोटे जी सर जी ये जैसा अंपायरिंग का डांस एक होगा, मगर धीरज अगर डीजे होता तो ये दोनों का डांस हमें देखने को मिल जाता। आणि गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघू शकता देवेंद्र उर्फ डीजे दास लाव, दुसऱ्या बघ आकाशने षटकासाठी. सांगितलं डीजे लाव। चला आखिरी ओवर लेकर तैयार गेंदबाज। गेंदबाजी पर ऑन साइड पर गेंद को खेला, गैप में गेंद जा रही है, खिलाड़ी बन जाएंगे दर्शक, दर्शक बनेंगे दीवाने। गेंद बॉल के बाद 4 रन। 2 मिनिटानंतर आकाश तुम्हाला डायन्स नक्कीच करायचं, चौकार षटकार किंवा गडी बाद झाल्यावर हा या चौकारांनी धावसंख्येला अकानी धावसंख्या होती ती 41 धावा। येणाऱ्या अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे, किती धावा उभारले जातील, किती धावांचं आव्हान दिलं जाईल धीरज, हा सामना खूप कट्टुकट आपल्याला पाहायला भेटेल। चला बॉल द्या। जाहीर भाई जर स्प्रे असेल तर त्वरित ग्राउंडवर न्यायचं आहे, कारण की फलंदाज जरा दुखापत झालेली आहे। आकाश मांगेल आणि जतीन मांगेल यांनी गोट्या अंपायरिंग सारखा डान्स केला तर मिलिंद पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक। न जर तुमची जर फरमाईश असेल गाण्याची तर तुम्ही सांगू शकता, ते गाणं लावलं जाईल। चला 5 चेंडूचा खेळ बाकी है, या चौकारांनी धावसंख्या 41 धावा आपण पाहतोय। देवेंद्र गेंदबाजी पर है, अगली गेंद खेलता यार बल्लेबाज। फिर से ऑन साइड पर गेंद को खेला, गैप में गेंद है मगर स्क्वालिक पर खिलाड़ी जब तक आकर गेंद को फील कर पाएंगे। संतोष बंधु ने गेंद को फील किया, 1 रन के साथ इसको जाकर पहुंचा हुआ 42 रन बने हैं। और आप देख सकते हैं यहाँ पर 5वां ओवर चालू है, 2 गेंद के बाद स्कोर है चलिए दोस्तों, ये 42। खिलाड़ी को थोड़ी सी तकलीफ है, रिटायर होते हुए बल्लेबाज। उमेश पाटिल ने बाटर मैदान पर दाखिल होते हुए
धीरज अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूमध्ये आता कशी फलंदाजी करतायत ते बघूया. जीत पाटील आणि उमेश पाटील. दास यांच्या गोलंदाजीवरती कमीत कमी धावा करण्याचा प्रयत्न असेल तो जीत पाटील यांचा. बघूया दास पाटील तिसरा चेंडू घेऊन येताना. आणि समोरच्या दिशेने मला फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग आणि धावचित बाद झालेले आहेत ते. आता बघूया कोण धावचित बाद झालेला आहे ते. क्या रूल देता है यहाँ पर, ये तो देखना होगा. अंपायर का निर्णय थर्ड अंपायर को भेजा. चलिए मगर आइए दोस्तों एक डीजे सुनते हैं और हमारे आकाश और वहां पर जतीन है अंपायर डीजे. चलिए एक ध्यान देखेंगे धीरज हम, मगर ये थर्ड अंपायर पर निर्णय भेजा है. क्रॉस है नहीं है, क्या वो बल्लेबाज ने शॉट लगाकर बल्लेबाज यहाँ आए या वहां से वहीं चले गए. जिसका गुरु बलवान उसका चेला. बल्लेबाजों को जीत को लौटना होगा मैदान के बाहर, और जीत वहां पर लौटते हुए नजर आए. क्योंकि आपने पहले ही यहाँ पर थोड़ा शॉट लगाकर आप आए थे तो बल्लेबाज वहां पर हमेशा अंदर के करीब चले गए थे. आप 3 गेंदों का खेल है. आता आलेला आहे. आता उतरलाय, आलाय फलंदाजासाठी आलाय उतारारीतला प्रणव. अगली गेंद खेले तैयार. आउट साइड पर गेंद, लॉन्ग पर गेंद हवा में. मयूरा उस कैच के नीचे नहीं करेंगे गलती, और एक बल्लेबाज बैक टू डगआउट गॉन. प्रणव वहां पर बल्लेबाजी के लिए गए हैं. अब दिलीप न्यू बैटर मैदान पर. चलिए देखेंगे. अब प्रणव के लिए गाना तो बजा है, मगर क्या वो 2 गेंदों का खेल आना बाकी है. ये 2 गेंदों में क्या वहां पर प्रणव को बल्लेबाजी का मौका मिलेगा. एक अनुभव बल्लेबाज मैदान के अंदर जा रहे जिन्होंने बहुत साल क्रिकेट को खेला है, वैसे दिलीप. मगर देखना होगा कि आप ये आने वाली 2 गेंदों का खेल है मैदान पर आना बाकी है. दाव संख्या की बात की जाए तो रंग संख्या बनी है 42. चलिए हमारे आकाश और जतीन, धीरज की फरमाइश है कि एक गाने पर आपको डांस तो जरूर करके दिखाना है. 147 रफ्तार के राजा वो आकाश मांगेला और फील्डिंग के राजा जतीन मांगेला, ऐसे तो हमारे ऑफिशियल अंपायर. अगली गेंद है, ड्राइव किया लॉन्ग ऑफ पर. जब तक गेंद को फील्ड किया जाएगा एक रन तो पूरा हुआ, दूसरे की मांग होगी, रनआउट का मौका बन सकता है और प्रणय को लौटना होगा. जैसे बल्लेबाज के लिए गए थे प्रणव वहां पर लौटते हुए नजर आए. कमॉन डीजे. हर एक एक गाने बने. आप अपने हेलो हेलो आपने दिए गेंद है
₹1000 का इनाम है दिलीप भाई के लिए। सिक्सर पर ₹1000 नकद इनाम है। आउट साइड पर गेंद को खेला है और गेंद वहां पर 1-2 का 4 या गेंद सी मारे का बार है और गेंद 1-2 का 4। क्या बल्लेबाजी, मगर ये बल्लेबाजों को आपने रखा किधर था दोस्तों। अनुभव बल्लेबाजों ने ही मैदान पर आज के दिन जादू की है, जो कि दोस्तों 2 दिन का ये खेल अभी भी है। मगर दोस्तों धावा झालेत, 48 धावांचा टार्गेट असेल। 48 रन बनाने हैं, मगर आपने अभी एक गीत देखा, एक लाजवाब आकाश मांगेला सर जी के लिए। और बेहतरीन वो गीत क्यों ना हो दोस्तों, क्योंकि उनका फॉर्म का टारगेट है। क्या कहना चाहेंगे आप कि ये मुकाबला एक बेहतरीन हमें देखने को मिल जाएगा? चांगलाच आता हितविक 24 यांनी चांगला स्कोर उभारलेला आहे। 48 धावांचा टार्गेट दिलेला आहे ते नितीन योद्धा यांना। आता मयूर मांगेला आणि देवेंद्र दास यांच्यावरती मदार असेल चांगली फलंदाजी करण्याची, चांगला स्टार्ट द्यायचा प्रयत्न असेल त्यांचा। पॉवर प्लेच्या 2 ओव्हरीत किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील ते, अटॅकिंग फलंदाजी करतील का थांबून फलंदाजी करतील ते बघितलं जाईल। आणि फ्लड लाईटमध्ये 48 धावा करणं 30 बॉलमध्ये काही चांगलं टार्गेट मानलं जाईल। आता नितीन योद्धा यांना गोलंदाजी करायची आहे, बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील। आणि कॅप्टन गौतम पाटील कशा प्रकारे आपल्या गोलंदाजांना वापरतील। जतीन वांगेला जर गोट्या अंपायरसारखे डान्स केला तर मिलिंद पाटील यांच्याकडनं ₹500 पारितोषिक आहे। आकाश मांगेलांनी पण लक्ष द्यायचं आहे। आकाश मांगेलांना पण ₹500 बक्षीस आहे मिलिंद पाटील करून। ₹500 प्राइज अजून वाढलेला आहे। धनंजय मांगेलाकडून ₹500 अजून आलेले आहेत दोघांसाठी। आणि माझ्याकडनं धीरज पाटीलकडनं एक 20 वाली बिस्लरी। आता जे पंच आहेत ते सरळ अंपायर ते दुबईवरनं आलेले आहेत। दुबईवरनं नाही, वेस्ट इंडिजवरनं, वेस्ट इंडिजचे प्लेयर आहेत ते, फॉरेनवरून आलेले आहेत। चला वेलकम बॅक। पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत। नारंगी प्रीमियर लीग अर्थात गाव कपचा हा क्वालिफाय नंबर 2 चा मॅच आहे। इथे क्वालिफाय होणारा संघ
त्या टॉप 4 मध्ये जाणारा दुसरा संघ ठरेल. एक प्राइज आले अरुण पाटील, म्हणजे ज्याला आपण नेहमी म्हणतो जेसीच्या टीममधनं खेळताना पाहतोय. कबरी यांच्याकडनं प्राइज आले रमेश भगतसाठी, डाई मारून कॅच घेतली तर. आणि अजून चौकारासाठी देखील प्राइज आहे, कारण नितीन योद्धाचा संघ पाठलाग करणार आहे तो 48. म्हणजे आता 48 करायचे तर बाबा 8-4 मारायचे का, त्याचा पण विचार टीम करते. तर 48 होतील. झहीरभाई आमच्या जोडीनं जॉईन झाल्यात आणि आज झहीरभाई आज मराठीमध्ये कॉमेंट्री करतायत. बरेच जण मराठीमध्ये कॉमेंट्री करणारे काही घाबरले आहेत का बाबा झहीरभाई आज मराठी बोलायला लागलाय. धन्यवाद तुकाराम सरजी. नक्कीच एक मोठा सामना आपण पाहतोय. 30 चेंडू आहेत आणि 48 धावांचं आव्हान नितीन योद्धासाठी आणि नक्कीच एक मोठा सामना आहे. पहिला षटक घेऊन येतो गोलंदाज तयार आहे तो आपण पाहतोय. जरा हरीश मांगेला इथं गोलंदाजी करण्यासाठी. पहिला चेंडू राइट आर्म वर मारा होता है. सुंदर सा कदमों का इस्तेमाल किया और गेंद को खेला है वहां पर वाली शिलांगन एक्स्ट्रा कवर की दिशा में. जब तक इनको फील करेंगे 2 रन पूरे कर जाएंगे दोनों बल्लेबाज. स्टार्ट चांगला केला, सुरुवात चांगल्या केल्या, कारण मयूरला माहिती आहे हा महत्वाचा सामना आहे. मागे काही मिस्टेक चुका झाल्यात. 30 का आणि गौतम पाटील देखील स्ट्रॅटेजी आखले, डावपेच त्यांनी पण आखल्यात. रणनीती भाई वहा भी बनाई गई आहे, तिथे देखील रणनीती बनली गेलीत. कोणाला कसं थांबवायचं अटकावायचं आहे, त्याला कोणाच्या अगेन्स्ट काय रणनीतीनं तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. आणि मागच्या 2 सामन्यामध्ये हरेश मांगेले यांची गोलंदाजी फायदेशीर ठरले, किफायदेशीर ठरले. फक्त फायदेशीर नाही आहे तर किफायदेशीर ठरले. पुढे आले, जसं ओळखलं होतं आणि शेवटच्या क्षणी बॅट थोडीशी मॅन करावी लागली हरेश मांगेला. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे, सामनावीर त्यांनी केलाय. हे बॅटल आहे, मजा येणार आहे मॅचला. 48चा पाठलाग झालाय सुरू. नक्कीच 28 चेंडू आणि 46 धावांचं आव्हान आहे. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय मयूर मांगेला. ऑफ्टरचा चेंडू होता, चेप केला चेंडू जातो कव्हर रिझनमध्ये. शेताशोईपर्यंत 1 धाव पूर्ण होते. मयूर पोहतो 3 धावांवर, संघाला पोहतो 3 धावांवर. 3 धावा धावफलकावरती आहे, त्याच्यामुळे हा सामना महत्वाचा यासाठी देखील आहेत. कारण दोन्ही संघांनी काय झालं, म्हणजे सुरुवात जर पाहिली तर इथविक 24ची खराब होती. पहिला सामना गमावला, दुसरा सामना चांगल्या पद्धतीनं जिंकला आणि जी लय सापडलेली आहे त्यांना ती सोडायची नाहीये. तर दुसऱ्या बाजूला नितीन योद्धानं धमाकेदार सुरुवात केली होती. अगदी स्टार्टलाच त्यांनी धमाका केला, मध्ये काही चुकांमुळे तो मागे आलाय. आता पुन्हा एकदा पुढे जायचं आहे. या पुढे मागे मध्ये खेळ रंगणार आहे. इथविक 24ला देखील तेच करायचं आहे. जो सूर मागच्या सामन्यामध्ये गवसलाय तशीच खेळी करायची आहे. आता समोर देवेंद्र मांगेला, समोर हरीश मांगेला. यारी दोस्ती एकमेकांची आहे, तेरी मेरी यारी आज देखेगी दुनिया सारी. आणि नारंगी गाव कप चाललाय, लय भारी लय भारी. नक्कीच तुकाराम सरजी सुंदर असा सामना आपण पाहतोय. पुढचा चेंडू देण्यासाठी येतोय. अब सफल हुए थे, गेंद को आउट साइड पर खेल दिया. गेंद जा रही है फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए फरार. जसा तुम्ही नेहमी सांगता बाबा, भारी ये यारी दोस्ती वाली खेळ आहे. एकमेकांची दोस्ती आहे, यारी दोस्ती आहे ती देखील. आणि असायला पण पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही नारंगी प्रीमियर लीग खेळता, गाव कप खेळता, भाई खेळण्याची जिद्द असायला पाहिजे. तुम्हाला जिंकण्यासाठीच खेळायचं, कुठलाही खेळ जिंकण्यासाठीच खेळायचा असतो. टशन पाहिजे, फक्त त्या टशनला नाही करायचा, ठसनवाला खेळ नाही करायचा. भाई टशन पाहिजे, नाही टशन नाही होगा तो मजा नाही आएगी, मजा येणार नाहीये. बॅक टू द बॉलर केला होता, बॉलर फिल्डिंग बघा, वा 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 भाई वा. हे बॅटल मैदानावरती रंगले आहे. पहिल्यावरचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आहेत त्या 7. पाठलाग 48चा 24ला उलटे केले तर 42 होतात, पण 42 नाही करायच्या, 41 करायचे आहेत. 24 मध्ये 41 आमचे डीजे राज गाणं घेऊन येतील. सुपली सोन्या एक रन लाख मोलायचे जयभाईंच्या जोडीने आहेत. 24 मध्ये 41 करायचं, हे षटक महत्वाचं आहे. जो दबाव, जो प्रेशर कदाचित हरेश मांगेलांनी निर्माण केला, त्याला कायम ठेवण्याचं काम गौतम पाटील करणार आहेत. समोर मयूर मांगेला आहे,
कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तोही खेळतोय, कॅल्क्युलेशन त्यालाही करायचं आहे. अगदी जसं म्हणतात ना की गणित सोडवायचं तर सूत्र पाहिजे आणि आयुष्यामध्ये जगायचं तर मित्र पाहिजे. तसं आता खेळ आहे. तिथे एक सूत्र पाहिजे, त्या सूत्रानं एक गणित तुम्हाला सोडवायचं आहे. 24 चेंडू 41 धावांत का अजूनही हा सामना बॅलन्सिंग आहे. आपण पाहतोय शॉर्ट चेंडू होता, पुल केला चेंडूला आणि चेंडूला पाठवलाय सीमा रेखा पलीकडे. चेंडू जातोय बॉडी लाईनचा बार. 4 धावांसाठी कमांडी राज. ची किक मारणं सोपं नव्हतं. सेटिंग लावायला लागायची. बरोबर 2-3दा खालीवर करून त्याची सेटिंग लावायची, मग किक बसायची. आता या मॅचची पण तशी आहे, थोडीशी सेटिंग करावी लागणार तर ती किक लागणार आहे, तरच त्या मॅचला तुम्ही घेऊन जाता. आता काय झाले, बुलेटला ते स्टार्टर आले. आता सिंगल बसली माणूस पण बुलेट चालवतो. पहिला काम नव्हतं बुलेट चालवायचं. बुलेट चालवायचं म्हणजे राजबिंडा, थोडासा रुबाबशीर असं होतं. आता तसा खेळ आहे. त्या साईडला लेग साईडला पाहिले तर नितीन योद्धाचे भरपूर पाठीराखे बसलेत, सपोर्टर आहेत, ते पण मॅच बघतात. त्यांनी सांगितलं बाउंड येऊ द्या, सिक्स येऊ द्या, तो खेळ बघतोय. तर ऋत्विक 24चे देखील खेळाडू आहेत. गॅपमध्ये चेंडू खेळा, गॅपमध्ये त्याच दिशेला गेलाय जिथे फिल्डर आहेत, जिथू गेले बॉन्ड लाईनच्या बाहेर आहेत, जिथे नितीन योद्धा या टीमचे सपोर्टर आहेत त्या ठिकाणी चेंडू गेलाय. गेंद वही गई है, धोनी वाला सीन है भाई. गेंद वही मारना जिधर अपने टीम के सपोर्टर बैठे हैं. सही बात है आपने की है तुकार मसाजी. वाकई में 2 बॅक टू बॅक चौकारांनी धावसंख्येला आकारणी देतो मयूर मांगेला आणि नक्कीच चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते मयूरची. धावसंख्या झाली आहे ती 15 धावा झाल्यात. 48 धावांचं आव्हान अजूनही या मैदानात जिंकण्यासाठी. 33 धावांची अजूनही गरज आहे. सामना थोडासा अजूनही लांब आहे. पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय. राईटमवर मारा होतोय गौतम पाटील. आता सुईचिट करायचा होता, बॅट आणि चेंडू काय समजत नाहीये. चेंडू जातो मध्ये निर्धाव चेंडूची सामता तुकार मांगेला सजी. डॉट बॉल पाहिजे आणि गौतमला माहिती होतं पहिले 2 चेंडू हाताळताना कदाचित मिस्टेक झाली. विदिन द स्टंप गेले, स्टंपच्या मध्ये गेले, ती थोडीशी मिस्टेक झाली. आता ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊया आणि ऑफ स्टंपच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न या चेंडूवरती त्याने केला होता. आणि गौतमकडे ते लॉट्स ऑफ एक्सपिरियन्स आहे, अनुभव भरपूर आहेत. भरपूर क्रिकेट गौतम पाटीलनं देखील खेळले, त्याच्यामुळे अनुभवाची शिदोरी त्याच्याजवळ देखील आहेत. आणि तोच अनुभव आता इथे दाखवत असताना गौतम पाटील समोर मयूर. धापलकॉक दे नजर टाकली तर स्कोर 15. आता पुन्हा एकदा शफल केलं, टार्गेट तेच केलेस. फाईन लेग, लॉंग लेग, लॉंग लेगला चौकार. नाही ना, आणि ताबडतोब बॅटिंग चालले, तोडफोडवाली फलंदाजी चालले. कारण माहिती होतं पहिलं पॉवर प्लेच्या षटक आहेत, एक्झॅक्ट फिल्डर कुठे आहेत, एक्झॅक्ट फिल्डर कुठे ठेवलाय, कदाचित ते बघून ही फलंदाजी चालले मयूरची. नक्कीच आहे तुकाराम सजी. आणि काय आपण पाहतोय आयकॉन वर्सेस आयकॉन, काय फलंदाजी आणि काय गोलंदाजी. सुंदर अशी फलंदाजी मयूर मांगेला यांची आपण पाहतोय. थोड्याशा महागडा षटक आपण पाहतोय. गौतम पाटील यांचा बॅकअप करना होगा, बॅकअप नाही तो फिर आपका पॅकअप भी आहे. 4 चेंडूचा खेळ होतोय. धावसंख्येला आकारणी, धावसंख्या 19 धावा. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय मयूर मांगेला. पुढचा चेंडू फुल टॉस बनवून खेळला. चेंडू येतोय लॉंग ऑन वाईडिशला. चेंडू निघून जातोय सीमा रेखा पलीकडे. येतोय हा चौकार. मध्ये आलाय, मजा आहे. पण कलर बघून, रंग बघू नका, लग्न करू नका. कारण काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जोरात चावते. त्याच्यामुळे कलर बघून लग्न करू नका. काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जोरात चावते. धापलकाक द्या ना टाकूया. स्कोर 23-23. अजून 25 धावांची आवश्यकता आहे. खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटला लागला, शरीरावरती आदला. शेवटचा बॉल आलाय डॉट. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकडे 23. 18 बॉलचा खेळ आहे, 25 धावांची आवश्यकता आहे. असाच सामना होता गरज स्पोर्ट्स
आणि नितीन योद्धाचा. 18 मध्ये 25 तिथेही करायच्या होत्या. त्यावेळेला काय घडलं होतं आणि कोणाचं काय बिघडलं होतं तेही प्रत्येकानं पाहिलं आहे. बघूया पुढे घडेल की बिघडेल. त्याकरता आमचा DJ राजचं गाणं. धावांची गरज आहे. आता कोणाला गोलंदाजीवर आणावं टेंशन बड़ा है, क्योंकि दोस्तों ये मुकाबला भी बड़ा है. दोनों टीमों ने एक एक मुकाबला अपनी टीम के लिए गंवाया, एक एक मुकाबले की जीत हासिल की, मगर इस मुकाबले में जिसकी जीत उसके कदम बुधवार के दिन इस मैदान पर क्वालिफाई के लिए सर जी आएंगे. बिल्कुल आपने सही कहा. इम्तिहान बड़े हैं भाई. उसी वक्त कहना है इम्तिहान बड़े हैं, सामने आपके खड़े हैं और जीत पे थोडेसे अडे है. ज्यावेळेला परीक्षा थोडीशी कठीण आहे ना, बिकट आहे, म्हणजे असं म्हणा परिस्थिती गंभीर तिथे आम्ही खंबीर. थोडंसं तसं खंबीर कोणीतरी उभं राहायचंय, कोणीतरी जबाबदारी स्वीकारायची पुढे येऊन. आणि ती जबाबदारी आता पुन्हा एकदा हरेश मांगेला स्वीकारतात. समोर देवेंद्र मांगेला. हरेश पहिला चेंडू मिस केलाय. दोघं एकमेकांजवळ बघतायत. हरामी ग्रुप पण त्यांचा मॅच बघतायत, कारण दोन्ही हरामी ग्रुप मधले दोन्ही हे सदस्य आहेत, ते पण बघतात. बघूया हरेश देवेंद्र वरती वरचढ करतोय की देवेंद्र हरेश वरती. सही कहा सर जी आपने. वाकई में ये बेहतरीन बैटर हमें देखने को मिल जाएगा दोनों के बीच. एक तरफ हरीश मांगेला, एक तरफ देवेंद्र मांगेला. ये दोनों बेहतरीन खिलाड़ी भी है, उतने बेहतरीन दोस्त भी है. तो अब यहाँ पर दोस्तों पर हमले चला जाए या फिर दोस्तों पर आराम से बल्लेबाजी का जलवा हो. अब ये पेशर दबा, वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा आता हुआ. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, म्हणून मी एका गोष्टीचा उल्लेख केला. गाव कप आहे, जिंकायचं तर आहे, जिंकण्यासाठीच खेळायचं आहे. फक्त एकमेकांचे संबंध तसेच ठेवायचे आहेत, जे मैत्रीचे, जे फ्रेंडशिप आहे ना ती ठेवायचे. चॅम्पियनशिप पटकावायचे, चॅम्पियन व्हायचं आहे, चॅम्पियनशिप पटकवायचे. चेंडू चालाय, जोपर्यंत फिल्डर पोचतील, रमेश भगत पोचतील, तोपर्यंत 2 धावा चेंडूवरती पूर्ण. काय माहिती का, ती चॅम्पियनशिप घेताना फ्रेंडशिप खराब होणार नाही याची काळजी घ्यायची. त्याच्यामुळे चॅम्पियनशिप घ्यायचीच आहे, पण फ्रेंडशिप टिकवायची आहे. क्या बात है दुकान सर जी. वाकई में ये थोड़ी सी लक्ष्मणबाग गेंदी इनका ऑन साइड पर खेल दिया था. 2 रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ 26 रनों पर. मुकाबला अभी भी बैलेंस है. 22 रनों की दरकार है. गेंदों की बात की जाए तो 16-22 का मामला है, मगर ये 19-20 का मामला होगा. 16-22 पायावरचा चेंडू होता, खेळलाय, चेंडू झाला डीपवरती. क्षेत्ररक्षक आहे, वेगाने चेंडूवरती पोहोचले ते एकदा पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न डेंजर एंडला मयूर मागेला, तो परत येतील, पोलदा पोहोचतील. 2 धावा. थ्रो देखील चांगला आला होता. आपने सही का 19-20 हो सकता है, कारण आता बरोबर 20 धावा राहिल्यात. 20 धावा राहिल्यात. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 15 मध्ये 20. 15 चेंडू 20 धावांची गरज आहे. व्हेरिएशन केला होता चेंडूला, हलक्या हाताने खेळला चेंडू तो लंगावून रिझनमध्ये क्षेत्रक्षेत्रपर्यंत. एक धाव पूर्ण होते. एक धावांनी संघाची धावसंख्येला आणि धावसंख्या धावून पडते ती 29. 19 धावांची अजूनही आवश्यकता. अब कहेंगे भाई 19-20 वाला मामला आया. बिल्कुल, कभी इधर कभी उधर वाला मामला आहे. कधी या बाजूला कधी त्या बाजूला. तराजूचा पारडा इथे येईल, कधी त्या बाजूला येईल. अजून आणि चारही बाजूला बघा पिन ड्रॉप सायलेंट आहे. अजून कोण सेलिब्रेशन करत नाहीयेत. इतना सन्नाटा क्यों मेरे भाई. आता बघू या सन्नाटे को चिरती हुई आवाज आली बघा. सन्नाटे को चिरती हुई आवाज आएगी. या शांततेचा भंग होणारा आवाज येणार. फक्त तो आवाज हितविक 24 ना येणार की तो आवाज नितीन योद्धाकडनं येणार. आवाज तर बरोबर येणार. माहौल बना है, लेकिन माहौल किस बात का बना है. कारण गाव कपचा तर माहोल बनलाय, नारंगी प्रीमियर लीगचा माहोल बनलाय. आपण चर्चा करतोय या प्रीमियर लीग मध्ये क्वालिफाय कोण होणार, क्वालिफाय होणारा दुसरा संघ कोण ठरणार अजून सांगणं कठीण आहे, थोडंसं कठीण आहे. हितविक 24 की नितीन योद्धा शेवटच्या क्षणी बॅटमॅन केले. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल, जवळनं बॉन्डलॅन जवळनं फिल्डर येईल. 2 धावा. शेवटच्या क्षणी बॅटमॅन केली, थोडंसं खाली राहिलं. आणि हे कधी कधी करावं लागतं ज्यावेळेला अशा परिस्थितीमध्ये फलंदाजी करायची आहे, बॅटिंग तुम्हाला करायची आहे. शेवटचा बॉल आहे. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. 13 मध्ये 17, 13चा फेरा आणि 17चा खतरा. क्या बात आहे. 13 चेंडू आहेत आणि 17 धावांची गरज आहे. मयूर मांगेला स्ट्राईकला आपण पाहत आहे. सुंदर अशी फलंदाजी, दोन्ही पार्टनरशिप चांगली झाली आहे.
पायाचा चेंडू होता हलक्याने खेळला चेंडू आउट साइडला मिड विकेटला क्षेत्रशोईपर्यंत एकदा पूर्ण होते है दूसरे धावेसाठी निकला मयूर आस्तेदानी निकला है क्या बेहतरीन रनिंग विकेट दोनों बल्लेबाजों के द्वारा इस 2 रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी मगर दोस्तों आप 12 गेंदे 15 रनों की दरकार है। एक बार तो दिखा दीजिए वो झलक सबसे अलग। भैया जतिन भाई भी कहते हैं अपना टाइम आएगा और उन्होंने कहा है जिस टाइम धीरज भाई का भी टाइम आएगा कारण उद्या त्यांना अंपायरिंग करायची आहे त्यावेळेला एक डायलॉग आहे बघा शोलेमधला चुन चुन के भाई वो भी बदला लेंगे चुन चुन के 12 मध्ये 15 करायचे आहेत आकाश आकाश देखील बघतोय त्याकरता असं हे हसी मजाक पाहिजे बघा ज्यावेळेला तुम्ही गावकप खेळताना मी जसा उल्लेख केला होता चॅम्पियनशिप घ्यायची पण फ्रेंडशिप तोडायची नाही आहे कारण सर्व आपण एक नारंगी गावातले खेळाडू आहात ही सर्वात मोठी भावना आहे बघा IPL सुरू आहे IPL मध्ये मुंबई इंडियन्स RCB CSK गुजरात सर्वजण खेळतात पण कधी बघितले का सर रोहित शर्मा विराट कोहली कधी झगडायला आहे तिथून हार्दिक पांड्या MS चाललाय समोर श्रेयस अय्यर किंवा बाकीच्या वेळेला अशी मजा कारण त्यांना माहिती आहे ही स्पर्धा संपल्यानंतर देशासाठीच खेळायचं आहे हा गावकप संपल्यानंतर नारंगीसाठीच खेळायचं आहे ही भावना मनामध्ये पाहिजे ही जर मनामध्ये भावना असेल तर तुम्ही गावासाठी चांगला क्रिकेट खेळू शकता कव्हरच्या डोक्यावर चेंडू खेळाय चेंडू चला बॉन्डलाईन जवळ फटलाक केला जाईल दिलीप जातोय 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 तोपर्यंत चेंडू जाईल बॉन्डलाईनच्या बाहेर चौकार राजची एक फरमाईश आहे त्या हाती घोडे तोफ तलवारेवाला सीन आता 11 मध्ये पाहिजे 11 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे सामना थोडासा आपण पाहिलं तर आता बॅटिंग करण्याची टीम आपण पाहतोय तर नितीन योद्ध्यांच्या बाजूने झुकला जातोय इथविक 24 या संघाचे गोलंदाजाला काय करायचं आहे एक गडी बाद एक ब्रेक टू पाहिजे एक ब्रेक टू आला तर हा सामन्यामध्ये रंगतदार आपल्याला पाहायला भेटेल तुकाराम मांगले सर ना मजा येणार कारण 11 मध्ये 11 11 ऐसा मौका नहीं मिलेगा दोबारा 11 में 11 मौका नहीं मिलेगा दोबारा तुम्ही सांगता ना 365 दिन कारण आता हरला तर तेवढेच आहेत फक्त पुढच्या वर्षी करतात ती 366 असतील कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला एक धावे चेंडूवरती पूर्ण करतील दुसऱ्या धावेचा प्रयत्न जितकी मयूरची बॅटिंग तितकी देवेंद्रने देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपल्या फलंदाजीचा जसं कहते ना भाई अपने बल्लेबाजी का लोहा मनवाया आहे या 2 मध्ये झाल्यात आता धापल ते नजर टाकूया 10 बॉलचा खेळ शिल्लक आहेत आणि 10 मध्ये करायचे त्या 9 धावा अजूनही करायच्यात 39 धावा झाल्यात 48 धावांचा हा पाटला आपण पाहतोय येणाऱ्या 10 चेंडूचा खेळ बाकी आहे अजूनही 9 धावांची गरज आहे दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा आहेत ओ सुंदर असा ऑन साईडला चेंडू मिडावला क्षेत्रशोई पण एक निर्धाव चेंडूची सामना कॉलिंग होती तिकडे देवेंद्रने कॉलिंग दिली होती वेट कॉल होता वेट कॉलमध्ये तुटलं झालं असं तर काही ना काही घडलं असतं मैदानात तुकाराम मांगले सर नाही त्याच करता म्हणजे थांबायचं आहे जायचं आहे वाट बघायची आहे दोन्ही गोष्टी आहेत यस नोवर वेट वेट महत्वाचं आहे कधी कधी थांबणं पण गरजेचं असतं बॅटच्या खालच्या बाजूला चेंडू लागला एक धावे चेंडूवरती पूर्ण केला दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही नाही एकच धाव या चेंडूवरती पूर्ण 8 मध्ये 8 आता 8 वाला आहे कोणाची लागणार वाट आणि कोण शोधणार विजयाची ती वाट आणि गाव कप चाललाय बाई गाव कपचा काय वर्णावा आपला थाटामाटात ही स्पर्धा आहे 8 मध्ये 8 अजून सांगू शकत नाहीत अजूनही 50-50 वाला मैच है नक्की सर तुकाराम सर जी 60-40 वाला मुकाबला भी है 50-50 भी है मगर यहाँ पर ये 2 गेंदें है ना तय करेगी ये मुकाबले का हुट कहाँ करवट बदलेगा नितिन योद्धा या फिर हितविक 24 के पक्ष में जाएगा हुट कहाँ बदलने वाला ना ये 2 गेंदें तय करने वाली है मगर ये गेंद तो तय जरूर करेगी क्या मुकाबले में बुधवार की कदमों लेकर कौन आएगा कोण येणार कोणाची दशा आणि दिशा ठरवणारा मॅच आहे चेंडू आहे कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू केलाय चेंडू चला बॉन्ड लाईनच्या बाहेर वेळेला अगदी बॅटचा फेस त्या कव्हरच्या दिशेनं थ्रू द कव्हर्स या चेंडूला पाठवलाय सावकार
हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अभी सब पे भारी आप दोस्तों डायलेक्ट भी सुनो. आज मुंबई इंडियन्स जिंकलाय म्हणजे त्याकरता सांगतो RCB CSK गुजरात पंजाब टीमें तो सारी है लेकिन मुंबई इंडियन्स सब पे भारी है. आणि पुन्हा एकदा दाखवून दिले मयूरनं अंडर प्रेशर अंडर क्रुशर मध्ये चौकार. इट्स अ 4. नक्कीच संपादित केला फक्त चेंडू लँड कुठे झाला. आपण फक्त तो चौकार की षटकार बघणार आहोत पण असा दिवस जसं आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज शुभारंभ केला होता. आज चांगल्या क्रिकेट दर्जेदार क्रिकेट शहरी खेळ संघाने पहिला खास करून शेवटचा मॅच उत्कंठावर्धक सामना इथे नितीन योद्धा आणि हितविक 24 हा सामना खेळला. आणि मागच्या सामन्याप्रमाणेच मयूर आणि देवेंद्रनं अनबिटन खेळताना हा सामना आपल्या बाजूला झुकवला आणि क्वालिफाय होणारा दुसरा संघ ठरलाय. असा दिवसभराचा खेळ इथे समाप्त होतोय. आपण उद्या भेटूया. जे शेड्यूल दिलेलं आहे बघा टीमला ते शेड्यूल तुम्ही पाला नाही तर अशी मध्यरात्र होणार नाही. आता 12:30 वाजल्यात. आपल्याला जे शेड्यूल आहे ना ते 11 11:30ला संपवायचं आहे. त्याकरता जर तुम्ही वेळेवरती दाखल झाला ना तसा ड्यू फॅक्टर आणि असा वेळ जाणार नाही आहेत. फक्त तेवढी काळजी घ्या की बाबा वेळेवरती दाखल व्हा. भरपूर काही डिस्कशन आज झालं. उद्या कदाचित कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या जोडीनं शांताराम घरत देखील असतील. नारंगीच्या क्रिकेटच्या प्रवासावरती भरपूर चर्चा केली. खरं म्हणजे आजच करणार होतं पण आज थोडासा वेळ कमी होता. उद्या आपण भरपूर चर्चा करणार आहोत. आज जहीरभाई त्यानंतर प्रमोद तांबडकर सर रमेश मंगळाचा आवाज ऐकला. धीरज पाटील अगदी चारी ठिकाणी आज त्यांचा खेळ पाहिला. बॅटिंगमध्ये बॉलिंगमध्ये आणि पिच बनवताना देखील आणि कॉमेंट्रीमध्ये देखील. मॅन ऑफ द मॅच या सामन्यातील सामनावीर पुन्हा एकदा 2 जण आहेत.